राज्यातील हातमाग व्यवसायातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसहायता गट व खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरांसाठी आयुक्त वस्त्रोद्योग महाराष्ट्र शासन नागपूर यांच्या दिशानिर्देशानुसार विभागीय स्तरावर प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग सोलापूर यांच्या वतीने मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघ अक्कलकोट रोड MIDC सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती। या कापड स्पर्धेकरता हातमाग विणकरांनी हातमागावर विणलेल्या पारंपरिक व अपारंपरिक डिझाईनच्या अतिउत्कृष्ट नाविन्यपूर्ण व कलात्मक वाणाची प्रदर्शित वाणामधून निवड करून उत्कृष्ट वाणास प्रोत्साहनपर बक्षीस देऊन हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यात येत आहे। प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग सोलापूर यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यासाठी म्हणजेच सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यातील प्राथमिक हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसहायता गट, खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरांसाठी ही हातमाग कापड स्पर्धा आहे। विभागीय हातमाग कापड स्पर्धेकरता पारंपरिक साड्या, लुगडी, लुंगी, खनावळी, धोतर, घोंगड्या आदी तसेच अपारंपरिक टॉवेल, चादरी, शर्टिंग, कोटिंग, पडद्याचे कापड, मफलर, शॉल, वॉल हँगिंग आदी वाणाचे हातमाग विणकरांनी हातमागावर उत्पादन केलेले कलात्मक व नाविन्यपूर्ण वाण 9 मार्च 2026 पर्यंत प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्था इमारत, जुने जिल्हाधिकारी आवार सोलापूर येथे स्वीकारण्यात येतील। या वाणाबाबतचा संपूर्ण तांत्रिक उत्पादनाचा तपशील व विणकराचा तपशील न चुकता सादर करणे आवश्यक राहील। या कार्यालयास हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसहायता गट व खाजगी विणकरांकडून प्राप्त झालेल्या वाणाचे 10 मार्च 2026 रोजी आयोजित केलेल्या स्पर्धेत प्रदर्शित करण्यात येऊन त्यामधून विभागीय हातमाग कापड निवड समितीमार्फत उत्कृष्ट वाणाची निवड करण्यात येणार आहे। प्रदर्शित केलेल्या वाणामधून प्रथम पारितोषिक 25,000, द्वितीय 20,000, तृतीय 15,000 प्रमाणे पारितोषिक जाहीर करून हातमाग विणकरांना समारंभाच्या वेळेस प्रशस्ती पत्रकासह देण्यात येणार आहे। विभागीय हातमाग स्पर्धेकरता हातमाग सहकारी संस्था, स्वयंसहायता गट व खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उज्ज्वला पळसकर, प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग सोलापूर यांनी केले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।